वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सवसंतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 4थ्या अध्यायातल्या 10व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत आलोत. आज आपण 11व्या क्रमांकाच्या ओवीच्या पुढचं निरूपण करणार आहोत, ज्याच्यामध्ये सुरुवातीला ज्ञानोबाराय अर्जुनाला ही परमश्रेष्ठ अशी भगवद्गीता ऐकायला मिळते, ज्या गीतेमध्ये भगवंतानं सबंध आत्मज्ञान सांगितलं. सबंध विश्वामध्ये ज्या ज्ञानाच्या प्राप्तीनं परमश्रेष्ठ असं सुख प्राप्त होतं, ज्या सुखासारखं श्रेष्ठ सुख या जगतामध्ये दुसरं कोणतंही नाही, असं सुख मिळवून देणारं ज्ञान ज्या गीतेमध्ये सांगितलेलं आहे, ती गीता सांगणारे सबंध जगताचे मालक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असलेले भगवान श्रीकृष्ण परमात्मा ही गीता सांगतायत. आणि ही गीता ऐकणारा अर्जुन आहे. आणि या तिघांचा सुंदर असा संगम बघून माऊलींच्याही अंतःकरणात या संगमाचं वर्णन करावं असं वाटलं, म्हणून या तिघांचंही वर्णन माऊलींनी करताना आपण बघितलं. आणि हे करत करतच त्या अर्जुनाच्या भाग्याकडं माऊलींची प्रतिभा वळली. आणि माऊलींना वाटलं की खरोखरच हा अर्जुन किती भाग्यवान असेल. का भाग्यवान असेल तर याला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्रेम मिळालं. आणि इतकंच नाही तर जे प्रेम, जे भाग्य भगवंताच्या श्रीकृष्ण परमात्म्याच्या वडिलांना म्हणजे वसुदेवांना, आईला म्हणजे देवकीला, भावाला म्हणजे बळीभद्राला, स्वतः पत्नीला सुद्धा जे भाग्य मिळालं नाही ते भाग्य अर्जुनाला मिळालेलं आहे. आणि एवढं भाग्य अर्जुनाला मिळालं याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं एक आगळं वेगळं असं प्रेम आहे. आणि अर्जुनावर असलेल्या भगवंताच्या या प्रेमाचं वर्णन करताना माऊली म्हणतायत, या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. अर्थात अर्जुनाच्या ठिकाणी जगदीश्वराचे प्रेम अगदी निरुपम दिसत आहे. यावरून अर्जुनाने किती सर्वोत्तम पुण्य संपादन केले असेल. कारण सबंध जगताचा जो ईश्वर आहे, सबंध जगाचा जो मालक आहे, ब्रह्मांडाचा जो नायक आहे, तो ब्रह्मांडाचा नायक अर्जुनाला ही गीता सांगतोय. म्हणून या जगदीश्वराचं प्रेम येत दिसत असे निरुपम. इतर ठिकाणी भगवंतानं केलेल्या प्रेमाला उपमा देता येईल. बापावर प्रेम केलं भगवंतानं तर बापावर केलेलं प्रेम अशी उपमा त्याला देता येईल. जगामध्ये बापानं मुलावर किंवा मुलानं बापावर प्रेम करावं असा एक नियम आहे, संकेत आहे, रूढी आहे, परंपरा आहे. म्हणून भगवंतानं वसुदेवावर प्रेम केलं असतं तर त्या प्रेमाला एखाद्या वेळी उपमा देता आली असते. भगवंतानं देवकी मातेवर प्रेम केलं, त्याही प्रेमाला उपमा देता आली असते, देता आली, अनेकांनी दिली. आईचं मुलावर, मुलाचं आईवर प्रेम असणं नैसर्गिक आहे, स्वाभाविक आहे, सहज आहे. त्याही प्रेमाला उपमा देता येईल. बळीभद्रावरही भगवंतानं प्रेम केलं तर त्याही प्रेमाला उपमा देता येईल, बंधू प्रेम म्हणता येईल. मोठ्या भावावर छोट्या भावानं केलेलं प्रेम असं रूप त्याला देता येईल, त्याही प्रेमाला उपमा देता येईल, वर्णन करता येईल त्या प्रेमाचं. भगवंतानं माता लक्ष्मीवरही प्रेम केलं तर पत्नीवर प्रेम केलं अशी उपमा तिथं देता येईल. पती पत्नीचं एकमेकांवर असलेलं प्रेमही नैसर्गिक आहे, सहज स्वाभाविक आहे, त्याही प्रेमाला उपमा देता येईल. पण ज्या
पद्धतीचं नातं अर्जुनाचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं आहे. या नात्याला कशामध्ये गुंफताच येणार नाही. या नात्याला गुरु शिष्याचं नातं म्हणावं तर हे गुरु शिष्यांच्या नात्यासारखं औपचारिक शिस्त नियम याच्यामध्ये बांधलेलंही नाही. गुरु शिष्याच्या नात्यामध्ये शिष्याला बरीच बंधनं असतात, नैतिक बंधनं असतात, भावनिक बंधनं असतात, शिष्टाचाराची बंधनं असतात. प्रश्न मनात निर्माण झाला तो तितक्याच मोकळेपणानं गुरुपुढं मांडता येत नाही. एक आदरयुक्त भीती त्या नात्यामध्ये असते. अर्जुनाच्या मनात देवाला प्रश्न विचारताना कोणत्याही प्रकारची भीती नाही, कारण अर्जुन भगवंताला प्रचलित शिष्य गुरु जशा गुरुला मानतो तसं मानतच नाही. भगवंताला अर्जुन गुरु मानत असला तरी त्याचं गुरुत्व वेगळं आहे. म्हणून हे गुरुत्व कोणत्याही नियमांमध्ये, शिस्तीमध्ये, औपचारिकतेमध्ये, नीती नियमांमध्ये बांधलं गेलेलं नाही. म्हणून या नात्याला गुरु शिष्याचं नातंही असं स्पष्टपणे म्हणता येत नाही. गुरु शिष्यांचं प्रेम आहे असंही म्हणता येणार नाही. मित्रामित्रांचं प्रेम म्हणता येईल का? तर मित्रामित्रांचं प्रेम तेव्हाच घडू शकतं जेव्हा दोघंही एकाच पात्रतेचे असतात. अर्जुन आणि भगवंत यांचं नातं मैत्रीचं वाटत असलं तरी त्या मैत्रीच्या नात्याच्या पेक्षा वेगळेपणही या नात्यामध्ये आहे. अर्जुनाला जाणीव आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे अवतारी आहेत, परब्रह्म आहे तो. अर्जुनानं अनेक ठिकाणी भगवंताचं वेगवेगळ्या विशेषणांनी वर्णन केलंय. तो एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल. अर्जुनानं देवाचा केलेला वेगवेगळ्या विशेषणांनी अनेक विशेषणं त्यानं अर्जुनानं भगवंताला दिली. यावरून अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं नातं मैत्रीचं आहे, सख्याचं आहे असंही म्हणता येत नाही. कारण अर्जुन स्वतःपेक्षा खूप वरच्या पातळीवरचं भगवंताला मानतो. एक वेगळा उच्च दर्जा अर्जुनाच्या अंतःकरणात भगवंताबद्दल आहे. म्हणून हे नातं सख्यत्व भावाचंही नाहीये, मित्राचंही ते नातं नाहीये. मित्रामध्ये दोघं समान पाहिजेत, इथं तोही भाव नाहीये. नातलगही ते आहेत, कुंती ही भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आत्या आहे. याही अर्थानं त्यांचं नातं आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं आणि अर्जुनाचं. पण या नात्यामुळे ते एकत्र आहेत असंही नाही. कारण जे नातं, कौटुंबिक नातं अर्जुनाचं आणि श्रीकृष्ण परमात्म्याचं आहे तेच कृष्ण परमात्म्याचं अन्य 4 पांडवांशीही आहे. धर्मराज, युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव यांच्याबरोबरही तेच कौटुंबिक नातं आहे भगवंताचं जे अर्जुनाशी आहे. पण तरी सुद्धा अर्जुनाबरोबर असलेलं नातं त्या चौघांच्या पेक्षा वेगळं आहे. म्हणून या नात्याला कौटुंबिक नात्याच्या आधारावरही तोलता येणार नाही, तुलता येणार नाही, तुलना करता येणार नाही. म्हणून त्याही अर्थानं या नात्याला उपमा देता येत नाही. पण तरी भगवंताचं प्रेम या सगळ्यांपेक्षा जास्त अर्जुनावर आहे. सगळ्यात जास्त प्रेम आहे. म्हणूनच एवढं गूढ गहन असं ज्ञान एवढ्या तळमळीनं, एवढ्या अवघड कठीण प्रसंगात ते अर्जुनाला सांगतायत. आणि म्हणून येत दिसत असे निरुपम, यावेळी तरी अर्जुनावर भगवंताचं निरुपम असं प्रेम दिसतंय. निरुपम शब्दाचा इथं अर्थ दिलाय अनुपमेय, उपमा देता येणार नाही असं. कोणती उपमा देणार या प्रेमाला? सगळ्या उपमांच्या पलीकडे गेलेलं हे प्रेम आहे. आणि म्हणून येथ दिसत असे निरुपम. एरवीही भगवंतानं अर्जुनावर केलेलं प्रेम एखाद्या उपमेत तोलता येईल, पण या क्षणी येथ दिसत असे, आता जे प्रेम भगवंताच्या अंतःकरणात
अर्जुनाबद्दल दिसतंय, या प्रेमाला तरी उपमा नाही. येथ दिसत असे निरुपम, कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. काय अर्जुनानं असं सर्वोत्तम पुण्य केलं असेल, कोणत्या पुण्यानं अर्जुनाला हे मिळालं असेल. कारण अर्जुनाला जे मिळालंय तेही भाग्यानं मिळतं, ज्याच्याकडून मिळालंय तोही भाग्यानं मिळतो. आणि या दोघांचा संगम अर्जुनाच्या बाबतीत घडलाय. माऊली पुढे म्हणतायत, हो का जयाची या प्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, मज एक वंकी याची स्थिती आवड तू असे. अर्थात कारण ज्याच्या प्रेमामुळे परमेश्वर निराकार असूनही प्रत्यक्ष साकार झाला आहे, मला तर वाटते की हा अर्जुन परमेश्वराशी अगदी एकरूपच झालेला आहे. माऊलींनी थोडा प्रयत्न केलाय, अर्जुनाचं आणि भगवंताचं प्रेम काय असू शकतं, काय नातं असेल त्या दोघांचं. प्रेमाची एक सोपी व्याख्या, खूप जण म्हणतात प्रेम 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 म्हणजे काय, खरं प्रेम कोणतं, प्रेमाची व्याख्या काय, प्रेम असतं कुठं, कशाला म्हणावं प्रेम. प्रेमाची साधी सरळ व्याख्या, एक तर प्रेमामध्ये दोन नसतात, प्रेमामध्ये एकच असतो. दुसरा पहिल्यात आणि पहिला दुसऱ्यात मिसळून दोघांचं एकत्रीकरण होऊन जे अद्वैत अनुभवाला येतं त्याचं खरं नाव प्रेम आहे. रवींद्रनाथ टागोरांची एक खूप सुंदर कविता आहे, मूळ बंगाली आहे, मी ती कविता अनुवादित वाचली, मला पूर्ण कविता नाही माहीत पण तिचा अर्थ माहिती आहे, खूप सुंदर अर्थ आहे. एक साधी कथा त्या कवितेत रवींद्रनाथांनी सांगितली की एक प्रियकर प्रेयसीच्या दारात आलाय, प्रेयसीचा दरवाजा लावलेला आहे. प्रियकरानं दरवाजा वाजवला, प्रेयसीने विचारलं कोण आहे. तो बोलला मी तुझा प्रियकर आहे. प्रेयसीने सांगितलं नंतर ये. प्रियकर गेला, काही दिवसांनी परत आला, परत तोच प्रश्न म्हणजे प्रियकरानं दरवाजा वाजवला, परत तोच प्रश्न प्रेयसीने विचारला कोण आहेस. प्रियकराला वाटलं मागच्या वेळी आपण जे उत्तर दिलं ते वेगळं होतं, मी तुझा प्रियकर आहे असं आपण उत्तर दिलं होतं, ते प्रेयसीला आवडलं नसेल, आता आपण वेगळं उत्तर देऊ. प्रियकर म्हणाला ज्याची तू प्रेयसी आहेस तो मी आहे. प्रेयसीनं पुन्हा सांगितलं नंतर ये. प्रियकर पुन्हा गेला, काही दिवसांनी पुन्हा आला, पुन्हा दरवाजा वाजवला, प्रेयसीला पुन्हाच तोच प्रश्न विचारला. प्रेयसीनं कोण आहेस, कोण आहे. बाहेरून उत्तर आलं तू आणि मी वेगळे नाहीत, मला वाटतं तू मी आहे, मला वाटतं मी तू आहे, आणि नेमकं मी कोण आहे याचंच उत्तर शोधण्यासाठी तुला भेटायचंय. आणि मग काहीतरी प्रेयसीनं दरवाजा उघडला आणि प्रियकर प्रेयसीची भेट झाली आणि तिथं कविता संपली. टागोरांच्या प्रतिभेचा, त्यांच्या प्रतिभेला असलेल्या अद्वैताचा, अध्यात्माचा स्पर्श इथं जाणवतो. खरं प्रेम सुचवलंय या कवितेत. जिथं मी दिसतो तेही प्रेम नाही, जिथं समोरचा दिसतो तिथंही प्रेम नाही, जिथं या दोघांचं एक रूपत्व जिथं दिसतं ते खरं प्रेम. भगवंताचं अर्जुनावर असलेलं प्रेम माऊलींना त्या दर्जाचं वाटतंय, त्या पातळीवरचं वाटतंय. आणि म्हणून माऊलींनी त्या प्रेमाला ओवीमध्ये बांधलंय. माऊली म्हणतायत हो का जयाची या प्रीती, ज्याची प्रीती प्रेम मिळवण्यासाठी अमूर्त हा आला व्यक्ती, जो निराकार आहे, ज्याला आकार नाही, असा जो निराकार असलेला, अमूर्त असलेला, प्रीतीच्या रूपानं साकार झालेला आहे. जणू काही या व्यक्तीच्या रूपानं प्रेमच साकार झालेलं आहे.
हो का जयाची आप्रीती, अमूर्त हा आला व्यक्ती, निराकार असलेली ही व्यक्ती ज्याच्या प्रेमामुळे आकाराला आली. प्रेमामध्ये खूप मोठी ताकद आहे. बाप किती ताकदवान असो, किती हुशार असो, किती पैसेवाला असो, लेकराच्या समोर श्रीमंत बाप भिकारी होतो. लेकराच्या प्रेमासमोर ताकदवान बाप निर्बल होऊन जातो. मुलांच्या प्रेमासमोर ज्ञानी बाप सुद्धा अज्ञानी होऊन जातो, वेडा होऊन जातो. प्रेमच त्या दर्जाचं असतं. निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार झाला, एका अर्थानं दुर्बळच झाला. ज्याला कोणत्याही प्रकारचा आकार नाही तो आकाराला येतो. जो कोणत्याही प्रकारची क्रिया करत नाही तो क्रिया करायला लागतो. ज्याला शब्दात बांधता येत नाही तो शब्दात बोलायला लागतो. असा तो परमात्मा ज्याच्यामुळं मूर्त रूपाला आला. मज एकवंकी याची स्थिती, आवड तू असे. मज एकवंकी शब्दाचा अर्थ एक रूप याची स्थिती आवडतू असे. मला असं वाटतंय की या दोघांची स्थिती एकरूपच आहे. हे दोघं एकच आहेत. इथं प्रेम आहे. अर्जुन आणि कृष्ण हे वेगळे नाहीच आहेत, हे दोघं एकच आहेत. कारण एवढी मेहनत दुसऱ्यासाठी कोणी घेत नाही. एवढी मेहनत आपण आपल्यासाठीच घेऊ शकतो. जे भगवंतानं अर्जुनासाठी केले ते भगवंत केवळ स्वतःसाठीच करू शकतात. अर्जुन भगवंतापेक्षा वेगळा नाहीये आणि म्हणूनच भगवंतानं आपलं सर्व काही अर्जुनाला दिलंय. मज एकवंकी याची स्थिती आवडी तू असे. मला याची स्थिती आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं अमूर्त अस्तित्व हे एक रूप एक जीव झाल्यासारखं वाटतंय आणि आवडतू असे. आणि हे मला आवडतंय. येरवी हा योगिया नाडळे, वेदार्थासी ना कळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना. अर्थात एरवी पाहू गेले असता हा परमेश्वर योग्यांनाही प्राप्त होत नाही, वेदार्थानेही आकलन होत नाही व ध्यानाचेही डोळे ज्याच्या स्वरूपाप्रत पावत नाहीत, म्हणजे ध्यानानेही जो हस्तगत होत नाही. जो भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाच्या समोर सगुण साकार रूपात आहे, गीता सांगतोय, त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची एक झलक पाहण्यासाठी योगी वर्षानुवर्ष तप करतात. वर्षानुवर्ष कठीण अशी तपश्चर्या करूनही योग्यांना जो नाडळे, योग्यांनाही जो दिसत नाही, क्षणभर दिसतो आणि निघून जातो. श्रीमद भागवतामध्ये नारदांना भगवंताची प्राप्ती कशी झाली याचं वर्णन आहे. नारद मुनी पूर्वजन्मामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी साधना करत बसले. साधना बराच काळ चालली आणि भगवंत क्षणासाठी त्यांना दिसले आणि लगेच अंतर्धान पावले. पण भगवंताची ती झलक नारदांनी बघितली आणि ती झलक कायमची आपल्याला मिळावी याच्यासाठी प्रयत्न केले. तो संपूर्ण जन्म त्यांनी भटकंतीमध्ये घालवला आणि मग पुढच्या जन्मात कायमचे भगवंत त्यांच्या सान्निध्यात राहिले. कठीण परिश्रम करूनही ज्याला क्षणभर बघता येतं, योगी ज्याला क्षणभर बघण्यासाठी कितीतरी वर्षाची तपश्चर्या करतात. एरवी हा योगी नाडळे, एवढी तपश्चर्या करूनही योग्यांना तो दिसत नाही. योगियांच्या ध्यानी ध्याता ना तुडसी, तो तू आम्हापासी मागे पुढे. योगी लोक ज्याचं ध्यान करूनही योग्यांना जो ध्याता ना तुडसी, योगी लोकांना सुद्धा जो सापडत नाही, बघायला मिळत नाही. वेदार्थासी ना कळे, जो वेदांच्या अर्थालाही कळत नाही. वेदांनी प्रचंड प्रयत्न केले देवाला कळून घेण्याचा,
प्रचंड प्रयत्न केला वेदांनी. देव कसा आहे, देव कसा आहे असं सांगत सांगत देव कसा नाही हेच त्यांना शेवटपर्यंत सांगावं लागलं. नेती नेतीच म्हणत बसले. नेती नेती म्हणजे नाही नाही, असा नाही, असा नाही, असा नाही, तसा नाही, हेच सांगत बसले. पण कसा आहे हे त्यांनाही सांगता आलं. कसा आहे हा प्रश्न विचारला की तेही मौन झाले. कसा नाही सांगता येईल, कसा आहे नाही सांगता येईल. म्हणून वेदार्थासी ना कळे, वेदांच्या अर्थालाही जो कळत नाही, आकलनात येत नाही, कसा आहे विचारावं वेदांना, तर वेदही ज्याचं खरं रूप जशास तसं रूप सांगू शकत नाहीत. जे तर ध्यानाचेही डोळे पावतीना. ध्यान ही एक वेगळी प्रक्रिया आहे. साधनेतली एक अत्युच्च अवस्था, साधनेचा एक अत्युच्च उत्तम मार्ग म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे माझ्या रूपावर अधिष्ठित होऊन, स्थिर होऊन, त्या रूपावर केंद्रित होणं म्हणजे ध्यान. चैतन्याशी एकरूपता साधणं म्हणजे ध्यान. शरीराच्या आधारावर अशारीर अशा तत्वाच्या सानिध्याचा सहवास अनुभव म्हणजे ध्यान. आणि या ध्यानांच्या डोळ्यांनाही पावतीना, ध्यानाच्या डोळ्यांनीही जो सापडत नाही, दिसत नाही. कारण ध्यानाच्या डोळ्यांनी बघण्याची मर्यादा आहे. ध्यानाच्या डोळ्यांची बघण्याची मर्यादा आहे. आकाश प्रचंड आहे, पण बघण्याचा मार्ग खिडकी आहे. आणि खिडकीमुळं आकाश बंदिस्त झाले. फक्त खिडकीच्या तेवढ्या त्या चौकोनातूनच आकाश दिसणार आहे. ध्यानातूनही तो दिसतो, जाणवतो, अनुभवाला येतो, पण मर्यादा आहे त्याला सुद्धा. परिपूर्णपणे ध्यानातूनही तो आकलनात येत नाही, ध्यानातूनही तो पूर्णपणे हस्तगत होत नाही. ध्यान मिटलं की पुन्हा तो निसटतो. असा जो आहे येरवी हा योगी नाडळे, वेदार्थासी ना कळे, जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना, तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप, परिकवणे माने सकृप झाला आहे. अर्थात तो हा परमेश्वर आत्मस्वरूप अनादि व अचल असून अर्जुनावर किती कृपावंत आहे. असा जो परमात्मा योग्यांना दिसत नाही, वेदांना कळत नाही, ध्यानाला सापडत नाही, ध्यानालाही सापडत नाही, तो हा निज स्वरूप, असा तो परमात्मा, असं ज्याचं निज स्वरूप आहे, असं ज्याचं मूळ स्वरूप आहे, अनादि निष्कंप, अनादि, तो नव्हता असा काळच कधी नव्हता. बाकी या जगामध्ये, विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये जे जे आहे ते कधीतरी नव्हतं असं त्या प्रत्येकाबद्दल म्हणता येतं. पण कधीच नव्हता असं म्हणता येणार नाही तो परमात्मा. तो होता, आहे आणि राहणार. तो नव्हता अशी कधी परिस्थितीच नव्हती. आणि म्हणून तो अनादि, अनआदि, ज्याला आदी नाही, ज्याला सुरुवातच नाही. सुरुवात कशाला असते? ज्याला शेवट असतो त्याला सुरुवात असते. लक्षात घ्या, सुरुवात आहे म्हणजे शेवट आहे, शेवट आहे म्हणजे सुरुवात आहे. आणि ज्याला सुरुवातही नाही, सुरुवातीच्याही आधी जो आहे तो अनादि. म्हणून परमात्मा फक्त आहे म्हणू शकतो आपण, कधीपासून आहे नाही म्हणू शकत. आणि म्हणून तर वेद थांबले, बुद्धी थांबली, तर्क थांबले. कारण तर्काला तुलनेचीच भाषा येते, बुद्धीला तुलनेचीच भाषा येते. बुद्धी सुरुवात शेवट ज्याला आहे, ज्याला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळ आहे, ज्याला स्थिती, काळ, परिस्थिती यांचा बाध आहे, संबंध आहे, त्यांचंच वर्णन करता येतं. याच्या
त्याच्या पलीकडचा विषय वेदांच्याही आवाक्याच्या बाहेरचा आहे, बुद्धीच्या तर्काच्याही आवाक्याच्या पलीकडचा आहे. आणि म्हणून अनादी निष्कंप, निष्कंप शब्दाचा अर्थ आहे अचळ. कंप म्हणजे हलणं, निष्कंप म्हणजे जो कधीच हलत नाही, ज्याच्या असण्यामध्ये हलणं नाही, म्हणजेच क्रिया नाही, चलता नाही, अचल जो आहे, स्थिर जो आहे. म्हणून अनादी निष्कंप परिकवणे माने सकृप झाला असेल. पण काय असं अर्जुनानं जादू केली असेल, काय असं झालंय आज? परिकवणे माने सकृप कशामुळे झालाय माहिती नाही, पण तो सकृप झालेला आहे, कृपा करणारा झालेला आहे, कृपेचं रूप तो बनलेला आहे, कृपेचं साकार रूप असं भगवंत बनलेला आहे. झाला असे हा त्रैलोक्य पटाची घडी, आकाराची पैलथडी, कैसा याची आवडी आवरला असे. अर्थात हा परमेश्वर त्रैलोक्य रूपी वस्त्राची घडी असून वस्तुतः हा आकाराच्या पलीकडचा म्हणजे निराकार आहे. परंतु अर्जुनाच्या प्रेमामुळे हा साकार होऊन अर्जुनाच्या अगदी स्वाधीन कसा झालाय पहा. हा त्रैलोक्य पटाची घडी जणू काही त्रैलोक्य पट, पट म्हणजे पडदा म्हणजे कपडा, कापड. हा परमात्मा जणू त्रैलोक्य पटाची घडी आहे, त्रैलोक्य रूपी वस्त्राची ही घडी आहे. पण हा आकाराची पैलथडी, आकाराच्या पैलथडाचा आहे, तो पलीकडचा आहे, आकाराच्या पलीकडचा आहे, त्याचं राहणं आकाराच्या पलीकडे आहे. आकार म्हटलं की वस्त्र आला, आकार म्हटलं की घडी आली. ही सगळी त्रैलोक्याची घडी ही त्यानंच निर्माण केलेली आहे, तोच या त्रैलोक्याची घडी बनलेला आहे. हा त्रैलोक्य पटाची घडी, तोच या त्रैलोक्य पटाची घडी बनलेला आहे. आकाराची पैलथडी आहे, पण त्याला आकार नाहीये, निराकार असूनही तो आकाराला आलेला आहे. निराकार असूनही त्यानं त्रैलोक्याचं वस्त्र रूप धारण केलेलं आहे. कैसा याची आवडी आवरला असे, आवरला म्हणजे स्वाधीन झाला. काय या अर्जुनाची त्याच्या मनात असलेली आवड आहे, काय अर्जुनावर बद्दलचं त्याचं प्रेम आहे की ज्यामुळं तो इथं अर्जुनाच्या स्वाधीन झाला. अर्जुन जसं म्हणतो तसं वागायला लागला, अर्जुन जे विचारतोय त्याचं उत्तर द्यायला लागला, अर्जुनाच्या भावना टिपायला लागला, जपायला लागला. अर्जुन नाराज होऊ नये, अर्जुन दुःखी होऊ नये, अर्जुन संभ्रमित होऊ नये, अर्जुन भ्रमित होऊ नये, या पद्धतीची काळजी घ्यायला लागला. असं काय अर्जुनानं या भगवंतावर जादू टाकली काय माहित. पुढं भगवद्गीतेचा श्लोक आहे, भगवंत म्हणतायत श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययं विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत. अर्थात श्री भगवान म्हणाले, सृष्टीच्या आरंभी हा अक्षय फल देणारा योग मी सूर्याला सांगितला, सूर्याने मनुला व मनुने आपल्या इक्ष्वाकू पुत्राला तो सांगितला. हा इक्ष्वाकू सूर्यवंशातला पहिला राजा, जिथून सूर्यवंश सुरू झाला. सूर्यवंश आणि चंद्रवंश म्हणजे सोमवंश, हे दोन वंश महत्वाचे आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या ज्ञानाचं निरूपण इथं करतायत त्या ज्ञानाची सुरुवात सांगतायत. ज्ञान सनातन आहे, ज्ञान आजचं नाहीये. ज्ञान जे आता आपण ऐकतोय तेही ज्ञान आजचं नाही. जे ज्ञान माऊलींनी सांगितलं तेही ज्ञान त्या काळातलं नव्हतं. जे ज्ञान भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं तेही ज्ञान द्वापार युगाच्या अंतातलं नव्हतं. हे ज्ञान खूप जुनं आहे, पुरातन आहे, अनादी सनातन आहे.
या ज्ञानाची सुरुवात कधी कशी झाली सांगता येणार नाही. पण एक सुरुवात भगवंतानं सांगितली की सृष्टीच्या आरंभी हा अक्षय फल देणारा योग मी सूर्याला सांगितला. आता मी असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत आणि सूर्याला सांगितला म्हणतायत आणि सृष्टीच्या आरंभी सांगितला म्हणतायत. जेव्हा सृष्टी सुरू झाली तेव्हा हाच योग सृष्टीच्या सुरुवातीला भगवंतानंच सूर्याला सांगितला. कारण जेव्हा सुरुवात करायची असते तेव्हा अनुभवी माणसानं नवीन माणसाला आपला अनुभव सांगणं समोरच्यासाठी हितकारक असतं आणि म्हणून भगवंत ते ज्ञान द्यायला लागले आणि ते ज्ञान सगळ्यात आधी सृष्टीच्या आरंभी मी सूर्याला सांगितलं आणि नंतर सूर्यानं मनूला हे ज्ञान दिलं. मनू हे या सगळ्या सृष्टीतले पहिले राजे, यांना पहिला राजा म्हटलं जातं, ते मनू. आणि त्या पहिल्या राजा असलेल्या मनूनं हाच योग अर्थात कर्मयोग आपला मुलगा इक्ष्वाकू याला सांगितला. म्हणजेच सूर्यवंशामध्ये जन्माला आलेल्या राजांपैकी पहिला सूर्यपुत्र मनू आणि मनुपुत्र इक्ष्वाकू आणि हा इक्ष्वाकू सूर्यवंशातला पहिला इहलोकातला राजा मानला जातो. त्या इक्ष्वाकूला मनूनं ही गोष्ट सांगितली. आता या श्लोकाचं माऊली काय वर्णन करतात ते बघूया. मग देव म्हणे पंडुसुता हाची योगो आम्ही विवस्विता कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची. अर्थात मग देव म्हणाले अर्जुना हाच योग आम्ही सूर्यास सांगितला परंतु त्याला आता फार दिवस होऊन गेले. मग देव म्हणे पंडुसुता अर्जुना ऐक हाच योगू आम्ही विवस्वता, विवस्वता म्हणजे विवस्वत म्हणजे सूर्य, विवस्वत मनू, मनूला विवस्वत मनू असं म्हटलं जातं. कारण मनू वेगवेगळे मनू आहेत. वेगवेगळ्या वेदांत पुराणांमध्ये मनूच्या कथा आपल्याला सांगितल्या गेलेल्या दिसतात. पण त्यामधला एक मनू तो विवस्वत मनू आहे. हा विवस्वत मनूला विवस्वत मनू का म्हणतात तर तो सूर्यपुत्र आहे हे लक्षात यावं, सूर्यवंशी आहे हे लक्षात यावं म्हणून या मनूला विवस्वत मनू म्हणतात. म्हणून हाची योगू आम्ही विवस्वता, विवस्वता म्हणजे सूर्य, कथिला परिते वार्ता बहुता दिवसांची. हाच योग मी विवस्वताला म्हणजे सूर्याला सांगितला. पण ही कथा खूप जुनी आहे, बहुता दिवसांची, खूप जुनी. जुनी म्हणजे दिवसांची नाही, कित्येक युगांपूर्वीची ही गोष्ट आहे. मग तेने विवस्वते रवी हे योगस्थिती आघवी निरूपिली बरवी मनुप्रती. अर्थात नंतर त्या विवस्वत रवीने म्हणजे सूर्याने या योगाची सर्व स्थिती म्हणजे माहिती उत्तम प्रकारे मनूला सांगितली. कारण जेव्हा ही सृष्टी उत्पन्न झाली तेव्हा या सृष्टीतल्या कुणालाही काय करावं काय करायचं हे माहीतच नव्हतं. एखादं नवीन बाळ जन्माला येतं तेव्हा त्या बाळाला काहीच माहीत नसतं. काय करायचंय, कसं करायचंय, का करायचंय, किती करायचंय, कुठं करायचंय, जे करायचंय तेच का करायचंय, काय करायचं नाही याची काही माहिती त्या बाळाला नसते. पण करण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी असते. पण त्यानं काय करावं, कसं करावं, किती करावं, कुठं करावं, का करावं, का करू नये आणि काय करू नये या सगळ्या प्रश्नाची उत्तरं द्यायला कोणीतरी हवा असतो. आणि म्हणून जेव्हा सृष्टीची उत्पत्ती झाली तेव्हा या सगळ्या सृष्टीला काहीतरी करण्याचा उपदेश करणं गरजेचं होतं आणि तो उपदेश म्हणजे कर्मसिद्धांत. कर्मसिद्धांत म्हणजे कर्म अनिवार्य आहे पण ते कर्म का करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं. ते कर्म का करावं, कसं करावं, कधी करावं, कुठं करावं, कशा पद्धतीनं तिथंच का करावं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कर्मसिद्धांतामध्ये आहेत. आणि सगळ्यात आधी
सृष्टी उत्पन्न झाल्याबरोबर सृष्टीला भगवंतानं हा कर्मसिद्धांत सांगितला आणि सूर्यानं ऐकला. नुसता सांगितला नाही, नुसतं सांगितलेल्यांच्या कथा इतिहासामध्ये नोंदवल्या जात नाहीत. सांगितलं अनेकांना जात, पण त्याचं पालन मोजकेच करतात आणि जे पालन करतात त्यांची नोंद इतिहास घेतो. भगवंतानं सूर्याला सांगितलं, पण सूर्य कधी विसरला नाही जे देवानं सांगितलं. सूर्य निष्काम पद्धतीनं कर्म करत आहे. देवानं सूर्याला कर्म सिद्धांत सांगितला. जे तुला करता येण्यासारखं आहे ते कर, निष्ठेनं कर, परिपूर्णतेनं कर, समर्पित भावनेनं कर. त्या करण्यातून काही मिळावं अशी अपेक्षा करू नको. तुझ्या त्या करण्यामुळं कुणी सुखी होतंय, दुःखी होतंय म्हणून करू नको. करण्याचा आनंद मिळतो म्हणून कर. आणि सूर्य तेव्हापासून आज तागायत कित्येक अब्ज वर्ष निघून गेली. सूर्य जसंच्या तसं देवाला दिलेला शब्द पाळतो. फक्त सूर्य प्रकाश देण्याचं काम करतो. एकाच जागी स्थिर राहून प्रकाश देण्याचं काम तो करतोय. कारण देवाची आज्ञा आहे. देवानं कर्मसिद्धांत सांगितलाय, सगळ्यात पहिला सांगितलाय. तो आजही सगळ्या जगाला कर्माचा आदर्श देत राहतो. तो फक्त प्रकाशमान आहे. त्याच्यामुळं अंधार पडतो, त्याच्यामुळं उजेड पडतो, त्याच्यामुळं पिकं पिकतात, त्याच्यामुळं लोक जेवतात, त्याच्यामुळं जग चालतं, त्याच्यामुळं जग रहाटी चालते, त्याच्यामुळं सगळं चालतंय. पण त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. हे सगळं माझ्यामुळं चालतंय हा त्याला अहंकारही नाही. हे सगळं माझ्यामुळं चालतंय म्हणूनही तो चालत नाही. तो फक्त चालतोय. निष्काम कर्मयोगाचं प्रतीक म्हणजे सूर्य. ना मी प्रचंड ताकदवान, प्रचंड प्रकाशमान सूर्य याचा त्याला अहंकार आहे, नाही आपल्या प्रचंड तीव्र अशा प्रकाशानं कुणाला त्रास देण्याची त्याची भावना आहे. तो देवाची आज्ञा पाळतोय निष्काम भावनेनं. आणि म्हणून सगळ्यात आधी तो कर्मसिद्धांत सूर्याला सांगितला गेला. सूर्यानं तो विवस्वत मनूला सांगितला. विवस्वत मनू हा सूर्यवंशातला महत्वाचा राजा मानला जातो. आणि या मनूनं सुद्धा तो सगळा कर्मसिद्धांत ऐकला आणि तो कर्मसिद्धांत आपल्या प्रजेला वाटला. विवस्वत मनू हे या सगळ्या सृष्टीच्या उत्पत्तीचे पहिले राजे मानले जातात. आणि त्यांनी आपल्या सगळ्या प्रजेला हाच कर्मसिद्धांत सांगितला. आणि आपल्या पश्चात मनूने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदिशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हेगा. अर्थात मनूने ती योगस्थिती अर्थात योग मार्ग स्वतः आचरण करून नंतर इक्ष्वाकू नामक आपल्या पुत्राला तिचा उपदेश केला. अशी ही मूळ परंपरा विस्तार पावली आहे. हे जे सांगितलं जातंय ते एका दिवसाचं नाहीये. अनादी काळापासून हे ज्ञान लोकांच्या जगण्यासाठी, लोकांच्या जगण्याची प्रेरणा बनत आलेलं आहे. आणि म्हणून मग तेने विवस्वते रवी, मनूने आपण अनुष्ठिली, मनूनं आधी त्याचं अनुष्ठान केलं. अनुष्ठिली म्हणजे आचरण केली. केवळ सूर्यानं आपल्याला सांगितलं म्हणून केवळ कानानं ऐकलं आणि सोडून दिलं असं नाही. आम्ही अनुष्ठिली. हा कर्मसिद्धांत मनूनं अनुष्ठिला, अनुष्ठान केलं या कर्मसिद्धांताचं. जसं सूर्यानं स्वतः कर्माचं आचरण केलं, अगदी त्याच पद्धतीनं मनूनही कर्माचं आचरण केलं. म्हणून अनुष्ठिली आणि मग इक्ष्वाकुवा उपदेशिली. आधी केले मग सांगितले. लोक सांगायला सोपं असतं म्हणून सांगतात भरपूर, पण जे आपण सांगतो त्यातलं आपण काय किती करतो हेही बघितलं पाहिजे. म्हणून भगवंतानं सूर्याला सांगितलं, सूर्यानं आचरण केलं आणि आपल्या विवस्वत मनूला सांगितलं.
विवस्वत म्हणून त्याचं आचरण केलं आणि आपला मुलगा इक्ष्वाकू त्याला या योग मार्गाचा कर्मयोगाचा उपदेश केला. ऐसी परंपरा विस्तारिली आद्य हेगा. विस्तारिली म्हणजे विस्तार पावली, आद्य हेगा आद्य म्हणजे मूळ, अशी ही मूळ परंपरा आहे. कर्माची मूळ परंपरा सूर्यापासून सुरू होते ते तुमच्या आमच्यापर्यंत येते. पुढे भगवंत काय म्हणतायत बघा. एवं परंपरा प्राप्तम ममं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परंतप. अर्थात याप्रमाणे क्षत्रिय परंपरेने प्राप्त झालेल्या ह्या योगास राजर्षी जाणते झाले हे अर्जुना. पण मध्ये पुष्कळ काळ निघून गेल्यामुळे सध्या तो योग नष्ट म्हणजे लुप्त झाला आहे. इक्ष्वाकूला सांगितलेली ती गोष्ट इक्ष्वाकूनं त्याच्या परंपरेतल्या सगळ्या राजांना सांगितली. याप्रमाणे क्षत्रिय परंपरेने प्राप्त झालेल्या ह्या योगास राजर्षी जाणते झाले. राजर्षी हा शब्द गीतेतल्या श्लोकातही आहे, अर्थातही. राजर्षी वेगळे आणि महर्षी वेगळे. राजर्षी आणि महर्षी. महर्षी म्हणजे ज्ञानाच्या मार्गानं ऋषी पदाला ऋषी तत्वाला पोहोचलेले ते महर्षी. आणि जे क्षत्रिय मार्गानं ब्रह्मरूपाला पोहोचले ते राजर्षी. म्हणून क्षत्रिय परंपरेने प्राप्त झालेल्या या योगास राजर्षी जाणते झाले. क्षत्रियाच्या मार्गाने तुम्ही तिथं गेलात तर तुम्ही राजर्षी, ज्ञानाच्या मार्गाने तुम्ही तिथं गेलात तर तुम्ही ब्रह्मर्षी. ब्रह्मर्षी आणि राजर्षी. जो राजा असून ब्रह्मतत्वाला पोहोचला तो राजर्षी, आणि जो ब्राह्मण असून अर्थात स्वभावानं ब्रह्मपदाला पोहोचला तो ब्रह्मर्षी. इथं जी कर्म सिद्धांताची चर्चा चालली ती राजर्षींसाठीची आहे. कारण अर्जुन हा या परंपरेतला आहे, अर्जुन या कुळातला आहे, आणि म्हणून अर्जुनाला ही कुळ परंपरा भगवंतानं सांगितलेली आहे. माऊली याचं काय वर्णन करतायत बघा. मग आणिकही या योगाते राजर्षी जाणते जाहले परी तेथोणी आता सांप्रते नेणिजे कोणी. अर्थात पुढे या योगाला आणखीही राजर्षी जाणते झाले, पण त्यानंतर सांप्रत आता त्या योगाला कुणी जाणत नाही. जे ज्ञान महत्वाचं असतं, गरजेचं असतं, त्यातही खंड पडतो, ज्ञानातही खंड पडतो, त्याच्या आचरण करणाऱ्यांमध्येही खंड पडतो. परंपरा बराच काळ थांबते. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी 13व्या शतकात लिहिली, पण ती ज्ञानेश्वरी प्रकाशात कधी आली. ज्ञानोबाराय समाधी घेताना ज्ञानेश्वरी आपल्या समोर ठेवून समाधीस्थ झाले. ज्ञानोबारायांची मूर्ती जेव्हा जेव्हा तुम्ही बघाल समाधी अवस्थेतली तर समोर ज्ञानेश्वरी ग्रंथ ठेवलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी समोर ठेवून समाधीस्थ झाले. परकीय आक्रमण आली. या परकीय आक्रमणाच्या काळात जे ग्रंथ होते तेच आधी लपवले गेले. महानुभावांनी तर सकळ सुंदर लिप्या तयार केल्या आणि सकळ सुंदर अशा लिपी तयार करून मराठी भाषेतले सगळे महानुभाव ग्रंथ त्यांनी लिपिबद्ध केले, सांकेतिक लिपींमध्ये बद्ध केले. आणि या अंधार युगाच्या काळात महानुभावांच्या ग्रंथांचं संरक्षण झालं. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी आपल्यासमोरच ठेवून समाधीस्थ झाल्यामुळं ती ज्ञानेश्वरी तशीच ग्रंथरूपानं सुरक्षित राहिली. ज्ञानोबारायांच्या बरोबर इतर संतांनीही अभंग लिहिले होते, ते अभंगही तसेच राहिले. पण नंतरच्या काळात म्हणजे परकीय आक्रमण झालं, मुस्लिम आक्रमक आली, यादवांचं राज्य संपुष्टात आलं, 13वं शतक गेलं, 14वं शतक गेलं, 15वंही शतक गेलं. 16व्या शतकाच्या सुरुवातीला एकनाथ महाराजांनी ही ज्ञानेश्वरी
लोकांच्या समोर आणली. एकनाथ महाराजांच्या स्वप्नात ज्ञानोबाराय आले आणि मला अजान वृक्षाची मुळी कंठाला टोचते असं सांगितलं. आणि त्याप्रमाणे शोध घेत घेत एकनाथ महाराज आळंदी या ठिकाणी आले. ज्ञानोबारायांची समाधी दुर्लक्षित झालेली होती, काटे कुटे वाढलेले होते. ते सगळे बाजूला करून त्या ज्ञानेश्वरी असलेल्या, ज्ञानोबाराय असलेल्या त्या गुप्त द्वारामध्ये एकनाथ महाराज गेले. ज्ञानोबाराय आणि नामदेवराय आदी संतांच्या नंतर त्या गुहेचं दार बघण्याचं, ते उघडण्याचं भाग्य केवळ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना लाभलं. एकनाथ महाराज आत गेले. समाधीस्थ असलेल्या ज्ञानोबारायांच्या जवळची ज्ञानेश्वरी त्यांनी घेतली आणि ती ज्ञानेश्वरी थोडीशी संपादित केली आणि ती ज्ञानेश्वरी आज आपल्याकडे उपलब्ध आहे. आज आपण जी ज्ञानेश्वरी वाचतोय, या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांच्या शब्दांबरोबर त्या शब्दांवर केलेलं नाथ महाराजांचं संस्करण सुद्धा आहे. आणि म्हणून एवढा काळ ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथही अंधार युगात राहिला. म्हणजे ज्ञान किती महत्वाचं असो, काही काळामुळं, काही घटनांमुळं ते अंधारात जातं, दुर्लक्षित होतं. आपल्याकडे अशा अनेक ऐतिहासिक घटना आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी 17व्या शतकामध्ये 1680 शिवाजी महाराजांची मृत्यू आपण मानतो. काही जण 1678 म्हणतात, काही जण 1680 म्हणतात. समाधीच्या नंतर औरंगजेबाचं आक्रमण झालं. औरंगजेब नंतर 27-28 वर्ष महाराष्ट्र भूमीत राहिला. सगळे मराठे युद्धामध्येच गुंतलेले होते. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजारामांनी काही काळ राज्यकारभार सांभाळला. त्यांच्या मृत्यूनंतर ताराबाई आणि नंतर मराठ्यांचं साम्राज्य 2 याच्यामध्ये विभागलं. नंतर पेशवाई आली. पेशवाईच्या काळातही शिवाजी महाराजांच्या समाधीकडं बरंच दुर्लक्ष झालं. इंग्रजांच्या काळामध्ये तर आणखी दुर्लक्ष झालं. इंग्रज आले तेव्हा महात्मा फुल्यांनी बऱ्याच वर्षानंतर आधुनिक काळात पहिल्यांदा शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. इतिहासाचे पुरावे आहेत, इतिहास साक्ष या गोष्टीला. जी गोष्ट चांगली असते ती सुद्धा परिस्थितीमुळं दुर्लक्षिली जाते, काळाच्या पडद्याआड जाते. अनेकदा असं होतं. तुकोबारायांची गाथा दुर्लक्षित झाली. तुकोबारायांची गाथा सुद्धा आज आपण घरोघरी ज्या प्रेमानं आवडीनं वाचतो, मध्ये त्याच्याकडेही लोकांचं दुर्लक्ष झाल्याचा इतिहास आपण बघतो. वारकरी संतांच्या साहित्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं. काळ, परिस्थिती वेगवेगळ्या गोष्टीमध्ये येतात. अगदी त्याच पद्धतीनं भगवंतानं जे ज्ञान श्रीमद भगवद्गीतेच्याही संदर्भात असं घडलेलं आपल्याला दिसतं. तसंच अगदी त्याच्या आधीच्या काळात जे ज्ञान इक्ष्वाकू राजाकडून अन्य राजर्षींना मिळालं, त्याच्यानंतर बराच काळ कुणीही या ज्ञानाचा अधिकारी झाला नाही. हे ज्ञान काही काळासाठी लोपलं गेलं. कुणीही या ज्ञानाकडे बराच काळ बघितलं नाही. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अर्थात कारण जीवांना विषय सेवनाविषयी आवड व देहाविषयीच प्रेम असल्यामुळे आत्मस्वरूपाचा सर्वांनाच विसर पडला. हे एक महत्वाचं कारण आहे आत्मज्ञानाकडे दुर्लक्ष होण्याचं. आपल्या आयुष्यात तरी बघा, आपल्या आयुष्यात तरी ज्ञानेश्वरी कधी आवडायला लागली आपल्याला? आपल्या आयुष्यात तरी परमार्थ कधी आवडायला लागला? अनेकांच्या संदर्भात असं घडतं की परमार्थ उशिरा आवडायला लागतो. आयुष्यातलं बरंचसं जीवन, बरंचसं आयुष्य अज्ञानात आपण घालवलेलं असतं. कधी कधी आपल्यालाच आश्चर्य वाटतं, एवढी वर्ष मी याच्याशिवाय कसं काय राहिलो?
ज्ञानेश्वरीचं महात्म्यही माहित होतं तरी सुद्धा आपण त्याच्यापासून दूर होतो. याला काही प्रमाणात कारणीभूत काय आहे? जे प्राणी या कामी भरू, विषय सेवनाविषयीची आवड या जीवांच्या मनामध्ये निर्माण झाल्यामुळं देहाची वरी आदरू या शरीरावर त्यांचं विशेष प्रेम जडलं, म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आणि म्हणून आत्मज्ञानाचा, आत्मबोधाचा, या गीतेचा या लोकांना विसर पडला. कारण ज्यांच्या मनात विषय वासना आहे त्यांना आत्मज्ञान आवडत नाही. जेवढा वेळ विषय वासना आहे तेवढा वेळ अध्यात्म आवडत नाही. म्हणून तरुण मुलं अध्यात्माकडे कमी वळण्याचं कारण आहे की त्या वयामध्ये विकारांची ताकद असते, विकारांचा भोग घेण्याचं एक सामर्थ्य असल्याचा अहंकार असतो, आणि देहाची वरी आदरू, शरीराबद्दल एक आकर्षण असतं. म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अनेकांच्या जे जीवनाबद्दल घडतं तेच या आत्मज्ञानाच्या संदर्भात घडलं. अव्हाटलिया आस्था बुद्धी, विषय सुखाची परमावधी, जीवू तैसा उपाधी आवडे लोका. अर्थात आत्मविषयक आस्था अंतकरणातून सुटल्यावर जीवांना विषय सुखच परमश्रेष्ठ वाटते व बाह्य उपाधींवर म्हणजे विषयावर ते आपणाप्रमाणेच प्रेम करतात. आता गीतेकडे नेमकं का दुर्लक्ष झालं? याच्याही आधी आत्मज्ञान सांगणाऱ्या या कर्म सिद्धांताकडे दुर्लक्ष का झालं? त्याचं कारण मौली सांगतायत. आव्हाटलिया आस्था बुद्धी. आव्हाटलिया म्हणजे आडवाटेला, आस्था बुद्धी, आस्था बुद्धीच संपली. आस्था, श्रद्धा तीच आडवाटेला गेली, तिचीच वाट चुकली. जिथं श्रद्धा ठेवायला हवी तिथं ठेवली नाही, नको त्या गोष्टींमध्ये श्रद्धा ठेवली. अवाढली आस्था बुद्धी, विषय सुखाची परमावधी. परमावधी म्हणजे सार्थकता, विषय सुख हेच सार्थक आहे असं वाटायला लागलं. जीवू तैसा उपाधी आवडे लोका. आणि सगळ्याच लोकांना हीच गोष्ट आवडायला लागली. बाह्य उपाधींवरच सगळ्यांचं मन जडलं. असं घडल्यामुळं हे आत्मज्ञान दुर्लक्षित राहिलं असं माऊली म्हणतायत. इथं आपण थांबूयात. राहिलेल्या ओव्यांचं चिंतन उद्या बघूयात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, सव संतन की जय.